एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे। महायुतीच्या आजच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जातात। घटक पक्षांची ही नाराजी आहे ती महायुतीच्या बैठकीत पाहायला मिळालेली आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून घटक पक्षांची समजूत काढण्याचा त्याला प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। महायुतीच्या आजच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केली आहे। घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जातात असं घटक पक्षांच्या बैठकीमध्ये भूमिका जी आहे ती लहान पक्षांनी मांडलेली आहे। तर महायुतीमधल्या 3 मुख्य पक्षांकडून या घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचा देखील यावेळेला प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। अक्षय, खरं म्हणजे महायुतीची आजची बैठक होती, जागा वाटपासंदर्भातली बैठक होती, परंतु या बैठकीमध्ये कुठेतरी एक नाराजीचा सूर जो आहे तो घटक पक्षांकडून उमटल्याचं पाहायला मिळतंय। सचिन, खरं तर आज दादा भुसे यांच्या घरी संपूर्ण ही महायुतीची बैठक बोलावण्यात आलेली होती। जवळपास 15 घटक पक्ष या बैठकीमध्ये सामील झालेले होते। महायुतीकडनं आगामी काळामध्ये मेळावे जे आहेत ते महायुतीकडनं घेतले जाणार आहेत। 14 जानेवारीला राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संपूर्ण हे मेळावे घेण्यात येणार आहेत। त्या संदर्भातची बैठक ही होती, परंतु या बैठकीमध्ये महायुतीच्या घटक पक्षांनी आपली नाराजी जी आहे ती प्रत्येक पक्षाने बोलून दाखवलेली आहे आणि त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडनं या सर्व घटक पक्षांना आश्वासित करण्यात आलंय की पुढच्या काळात तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही गांभीर्याने घेऊ आणि तुमची जी काही समस्या आहे घटक पक्षांची ती देखील लवकरात लवकर या तिन्ही महायुतीमधल्या तिन्ही प्रमुख पक्षांकडनं सोडवली जाईल असे आश्वासन जे आहे ते नेत्यांकडनं देण्यात आलेले आहेत। परंतु धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।